हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवीन स्लीव्ज डिझाइन। त्यासाठी मी अस्तरच्या कापडवरती स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोलचा शेप देऊन घेतलेला आहे। आता या स्लीव्जला सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपण जे मेन ब्लाउजचं कापड आहे तेही मोजून घेणार आहोत। इथे स्लीव्जची टोटल लांबी आहे 8.5 इंच, तर स्टिचिंग केल्यानंतर ती 8 इंच होईल आणि बॉर्डर आहे इथं 2 इंच, तर त्यामध्ये मी जवळजवळ 2.5 इंच एक्स्ट्रा घेते। खाली हाफ क्वार्टर इंच आणि वरती क्वार्टर इंच सिलाईमध्ये जातं, तर टोटल मेजरमेंट मी 2.5 इंच घेतला आहे आणि वरच्या बाजूने 1.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे। आता या 1.5 इंचापासून खाली जे मार्किंग केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने तिरकस मार्किंग केलेलं आहे आणि हा सेंटर कट मी देऊन घेतलेला आहे। तर आता या सेंटर कटला आपण कशी स्लीव्ज डिझाइन बनवणार आहोत ते पाहूया। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला पण विसरू नका। आता मी ही स्लीव्ज सोयीच्या बाजूने अस्तर ठेवून खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूकडून शिलाई मारून घेतलेली आहे। नंतर आपण रेग्युलर स्लीव्जला जसं आतल्या बाजूने दाबटीप देतो तशीच दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि हे अस्तरचं कापड आतमध्ये फोल्ड करून पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने दंडघेराला आपण दाबटीप मारून घेणार आहोत। म्हणजे पाहू शकता आता दाबटीप मारून झाली ही बाजूचं चारही बाजूने जे अस्तरचं कापड आहे, स्लीव्जचं जे मेन कटिंग केलेलं अस्तरचं कापड आहे तिथे पण आपण शिलाई मारून घेणार आहोत। तर आता मध्ये सेंटर जो कट आहे त्याला पण शिलाई मारून लॉक करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर इथे कॅनव्हास वगैरे वापरू शकता, पण मी विदाऊट कॅनव्हास ही स्लीव्ज डिझाइन बनवलेली आहे। ती कशी बनवली आहे ते पाहूयात। आता हे एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि सेंटरला जे आपण कट देऊन मग शिलाई केलेली आहे तिथेही कट देऊन घ्यायचं आहे आणि बाजूचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे। आता इथं अस्तरचं कटिंग करून झाल्यानंतर आपण बनवणार आहोत या ब्लाऊजसाठी नवीन असं पॅटर्न। पण त्यापूर्वी आपण इथे कॅनव्हास न वापरता डायरेक्ट पट्टी, जशी गोट पट्टी बनवितो तशी इथं 1.25 इंच रुंद आणि लांबी तुम्ही अंदाजे घेऊ शकता की तुम्हाला या आकारासाठी किती पट्टी लागेल एवढी पट्टी घ्यायची आहे। आणि जसं आपण गोट वगैरे घालतो त्या पद्धतीने आता या साईडला मी 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडून घेत आहे। इथे आपण गोट नाही घालणार, ही पट्टी आतमध्ये फोल्ड करणार आहोत। आता सेंटरला इथे कट देऊन घ्यायचा आहे कारण ही पट्टी इझिली फोल्ड व्हावी म्हणून। आणि आता कट दिल्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतल्या बाजूने अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे। एकदा हाताने व्यवस्थित फिनिशिंग दिली की मग ह्याला कडेवरती व्यवस्थित सेट करून मग एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। इथे पाहू शकता मी कडेकडेने पूर्ण जो आकार आहे त्याला शिलाई मारून घेत आहे। व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि मग ह्याला शिलाई मारायची आहे। आता शिलाई मारून झालेली आहे। आता आपण बनवणार आहोत स्लीव्जसाठी नवीन डिझाइन। तर आता ही डिझाइन बनवण्यासाठी मी इथे ब्लाऊजचंच कापड आहे ते घेतलेलं आहे। अंदाजे 5 इंच लांब रुंदी आणि लांबी मी जेवढं आपलं मधला आकार आहे त्यापेक्षा चौपट घेतलेले आहे, कारण आपण इथं प्लेट्स घालणार आहोत आणि प्लेट्ससाठी भरपूर कापड लागतं। जेवढी स्लीव्ज आहे तेवढ्या स्लीव्जपेक्षा डबल कापड मी घेतलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने जवळजवळ 1-1 इंचाची प्लेट टाकत आहे, म्हणजेच ही अर्धा इंच प्लेट्स बनते। तर अशा पद्धतीने मी पूर्ण प्लेट्स वरच्या बाजूने टाकून घेत आहे आणि प्लेट्स टाकताना मी ते छोट्या स्क्रूड्रायव्हरचा यूज केलेला आहे। अशा पद्धतीने जर एखादी टोकदार वस्तू घेऊन जर प्लेट्स टाकल्या तर प्लेट्स एकदम व्यवस्थित येतात, हातानेही येतात, पण बऱ्याच वेळा काय होतं की नॉबमध्ये कापड सटकतं। पण जर अशी पातळ वस्तू असेल तर त्याने व्यवस्थित प्लेट्स टाकता येतात। आता खालच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्याही व्यवस्थित अशाच पद्धतीने टाकून घ्यायच्यात आणि खालच्या बाजूची प्लेटची जी तोंडं आहेत ती सेम दिशेने ठेवायची आहेत, विरुद्ध दिशेने करायची नाहीत। आता सेम दिशेला मी ह्या प्लेट्सचं तोंड ठेवून एक-एक करून सर्व प्लेटी मी टाकून घेत आहेत। तर पाहू शकता आणि प्लेट्स टाकताना मध्ये घडी पडणार नाही याची काळजी घेऊन सरळ स्ट्रेट कापड ओढून मग प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आता प्लेट्स टाकून झाले आहेत, तर आपण हे जे पॅटर्न आहे ते स्लीव्जवर व्यवस्थित स्लीव्जचंच पॅटर्न आहे, या पॅटर्नवरती या प्लेट्सवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे।
आणि जो आकार आहे, आपण जो असा कोण्याचा आकार दिलेला आहे तिथे बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम कडेकडेने शिलाई मारायची आहे. आता वरच्या बाजूने पण आपण शिलाई मारणार आहोत. इकडच्या बाजूने आपण आधी शिलाई मारून घेऊया आणि मग जो स्लीवचा आकार आहे त्या आकारावरती पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहोत. कारण वरच्या बाजूने 1/2 इंच कापड शिलाईमध्ये जाणार आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता स्लीवचं पॅटर्न तयार झालेलं आहे. आता ही स्लीव छोटी साईज आहे म्हणून मी जी वरची रुंदी घेतलेली आहे ती थोडीशी कमी घेतलेली आहे. तुमची जर दंडघेर जर मोठा असेल, आर्महोल मोठं असेल तर तुम्ही 1.5 ऐवजी 2 इंच किंवा 2.5 इंचाचा पण आकार देऊ शकता. आता मी इथे स्लीव्जला अजून छान लूक यावं म्हणून इथे डायमंडचे जे मणी आहेत ते मी इथे बरोबर जी प्लेट्स आहेत त्या प्लेट्सवरती सुई दोऱ्याच्या साहाय्याने जोडून घेत आहे. आता जेवढ्या प्लेट्स आहेत तेवढेच मणी आपण एक एक करून स्लीव्जला लावून घेणार आहोत. आता वरच्या बाजूने वरची जी प्लेट्स आहे त्याला प्लेट्स लावल्यानंतर वरती अर्धा इंचाचं मार्जिन आपण ओपन सोडणार आहोत, कारण वरचा अर्धा इंचाचा भाग शिलाईमध्ये जाणार आहे. त्यानंतर आता आपण हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता सुंदर अशी ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्या